अशा वेळेला मासाहेबांच्या पुतळ्याबद्दल अशी विटंबना करणारा मनुष्य हा विकृत, असमंजस, समाजकंटक आणि वेडसर सुद्धा असू शकतो. आणि जे कृत्य करणारी जर व्यक्ती आयडेंटिफाय झाली तर निश्चित त्याच्यावरती कारवाई करा, अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारची राहील आणि जरूर सरकार ही विषय गांभीर्याने घेईल. असं कोणी करणारी जी व्यक्ती असेल त्याला कडकात कडक शासन व्हावं हीच आमची मागणी राहील शासनाकडे. आज मुंबईमध्ये अत्यंत दुःखद आणि संतापजनक अशी घटना घडलेली आहे आणि ते म्हणजे शिवाजी पार्क या ठिकाणी मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा जो पुतळा होता त्याची विटंबना करण्यात आलेली आहे. आज खरं तर प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आहे आणि या दिवशी प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेल्या कामाचं स्मरण करणं हे आपलं जसं काम आहे, तसंच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मीनाताई ठाकरे या दोघांच्याही बद्दल, या सर्वांच्या बद्दल सर्व महाराष्ट्राच्या मनामध्ये आणि शिवसैनिकांच्या मनामध्ये नितांत आदर आणि अस्मिताची भावना आणि श्रद्धा आहे. अशा वेळेला मासाहेबांच्या पुतळ्याबद्दल अशी विटंबना करणारा मनुष्य हा विकृत, असमंजस, समाजकंटक आणि वेडसर सुद्धा असू शकतो, अशी माझी भावना आहे. मी या झालेल्या घटनेचा निषेध करते, परंतु श्री देवेंद्र भारती मुंबईचे CP यांच्याशी मी बोललेली आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांच्या 3 टीम त्यांनी तयार केलेल्या असून त्याचबरोबर त्यांनी एक BNS मधला 298 कलमानुसार त्याबद्दलचा तपास सुद्धा सुरू केलेला आहे. यातल्या आरोपींपर्यंत लवकरात लवकर सरकार जाऊन पोहोचेल याची मला खात्री आहे आणि आजच्या घडीला संयम आणि विवेक यामधून मासाहेबांनी शिकवलेलं जे भूमिका आहे त्या भूमिकेचा आदर करून आपण या विकृतांच्या हातामध्ये परत कोलीत देता कामा नये असं मला वाटतं. नाही, मला या प्रकरणाची माहिती नाही, कारण या संपूर्ण कालपासून आम्ही या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणि या योजनेच्या नियोजनाच्या अनुषंगाने आम्ही सगळे रात्री उशीरपर्यंत बैठका घेतून सकाळपासून पण त्यातच मी होतो. पण मुंबईच्या माननीय पालकमंत्र्यांच्या बरोबर मी या विषयाची चर्चा करतो. जे त्या संबंधित विभागाचे DCP असतील त्यांच्याबरोबर देखील मी आपला आजची प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर चर्चा करतो. पण आदरणीय मासाहेबांचं पुतळा हे एक सगळ्यांचं, शिवसैनिकांचं श्रद्धेचं स्थान आहे आणि अशी श्रद्धा असणाऱ्याच ठिकाणावर जर अशा पद्धतीचं काही लोक चुकीचं कृत्य करत असतील तर ते अजिबात योग्य नाही. त्या परिसरामध्ये नक्कीच महानगरपालिकेची किंवा पोलिसांचे CCTV फुटेज असणार आहेत. जरूर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि गृह विभागाचे राज्यमंत्री, गृह विभागाचे मंत्री महोदय यामध्ये अधिकृत बोलतील, परंतु राज्य सरकारचा मंत्री म्हणून आम्ही जरूर पोलिसांना ह्या सूचना देऊ की ते सगळं CCTV फुटेज तपासा. आजूबाजूच्या काही प्रायव्हेट एस्टॅब्लिशमेंटचे सुद्धा जर काही CCTV फुटेज असतील, तिथं प्रायव्हेट इमारती आहेत, अपार्टमेंट्स आहेत, त्यांचे सुद्धा प्रायव्हेट CCTV लावलेले असतात, ते सुद्धा सगळे तपासा. आणि जे कृत्य करणारी जर व्यक्ती आयडेंटिफाय झाली तर निश्चित त्याच्यावरती कारवाई करा, अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारची राहील आणि जरूर सरकार ही विषय गांभीर्याने घेईल. खरं तर या घटनेची फारशी मला माहिती नाही, त्याच्यामुळे याच्यावर अधिक बोलणं योग्य ठरणार नाही. परंतु कोणी जर असा प्रयत्न केलेला असेल तर तो अत्यंत निषेधार्ह आहे. कारण मासाहेब ह्या सर्वच आमच्या शिवसैनिकांचं प्रेरणास्थान आहेत आणि श्रद्धास्थान सुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे असं कोणी करणारी जी व्यक्ती असेल त्याला कडकात कडक शासन व्हावं हीच आमची मागणी राहील शासनाकडे. आणि माझी खात्री आहे की लवकरात लवकर पोलीस या व्यक्तीचा शोध घेतील आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतील.